नमस्कार. तेजस्विनी कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ज्या तेजस्विनीला भेटणार आहोत त्या कॅन्सर पीडित रुग्णांसाठी पुनर्वसनाचं काम करतात ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉक्टर अरुणा टोळे यांना आज आपण भेटणार आहोत. गेली 45 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याचकडनं आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. तुम्ही ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहात, पण डॉक्टर हे क्षेत्र निवडणं हे तुमच्या काळामध्ये खरं तर खूप मोठी गोष्ट होती. त्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणंच खूप कठीण होतं, तर तुम्ही डॉक्टर व्हायचं कसं ठरवलं? आमच्या घरी मेडिकल बॅकग्राऊंड पहिलेपासून आहे आणि समाज सेवा म्हणजे दुःखी लोकांची, पीडितांची सेवा, त्याच्यात आम्हाला सगळ्या माझे वडील स्वतः सर्जन होते त्या काळात. आणखीन माझी दुसरी मोठी बहीण डॉक्टर होती, एक नर्स होती, एक समाजसेवा विभागात इन्स्पेक्टर म्हणून तिने हँडिकॅप लोकांचं खूप कार्य केलं. आणि पीडितांचं म्हणजे शारीरिक पीडा ज्यांना, त्यांचं दुःख कमी करण्यामध्ये जे समाधान आहे. मी माझ्या वडिलांना सुद्धा लहानपणी असिस्ट करायची त्यांच्या याच्यामध्ये. तुम्हाला इतकं पेशंटला बरं वाटलं की खूप बरं वाटतं असं. तर ते समाधान म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना अत्यंत घरामध्येच रुग्णसेवेचं तुम्हाला बाळकडू मिळालं. अगदी म्हणजे आजारी पडलं काही असलं की म्हणून आमच्या घरी येऊन यायचं. त्या काळी असं होतं की लोक येऊन राहायचे, तुम्ही बरं करा, एकत्र कुटुंब पद्धती होती. तर ते आहेच, आमच्या रक्तामध्येच आहे. पण मग त्यावेळेला तुम्ही काय ठरवलं होतं की तुम्हाला कुठली शाखा निवडायची, कुठला डॉक्टर व्हायचा, किंवा कारण डोळ्यासमोर एक असं ध्येय असतं ना की मला हेच व्हायचंय, तुम्ही काय ठरवलं होतं? खरं तर मला सर्जन व्हायचं होतं. बरं. ती पात्रता पण होती, पण आर्थिक अडचणी फार होत्या, त्याच्यामुळे तो मोह सोडला. आणि त्याच वेळी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये हे ऑक्युपेशनल थेरपीचे स्कूल सुरू झालं. आणखीन हे क्षेत्र म्हटलं ठीक आहे, आपल्याला रुग्णांची सेवा करायची, मग असं करू. तर आणि आता असं वाटतं की मी सर्जन नाही झाले हे बरं झालं, कारण की मला पहिलेपासून आर्थरायटिसचा खूप त्रास. आणखी मला थंडी अजिबात सहन होत नाही. मी कशी त्या थिएटरमध्ये एवढा वेळ उभी राहिली असते, ऑपरेशन केली असते, गारगार असतं अगदी. तर म्हणजे जे होतं ते बऱ्या करता अजून हळहळ वाटते की मी सर्जन नाही झाले म्हणून. पण ह्या क्षेत्रामध्ये कोणी काही कार्यच केलं नव्हतं आणि हे नवीन वर येत होतं क्षेत्र. बरोबर आहे की अपंगांचं पुनर्वसन, जीव वाचला पण जीवन बर्बाद झालं. त्याला जर त्याची कार्यक्षमता नष्ट झाली तर त्यांनी जगायचं कसं? एक भुईला भार होऊन खायला काळ बनून नको. तर म्हणून हे क्षेत्र तिथे नवीन सुरू झाल्यामुळे मी त्याच्यात म्हणजे इतर क्षेत्र सर्वांना माहिती असतात, पण ऑक्युपेशनल थेरपिस्टचं नक्की काम काय असतं याबद्दल तसं फारसं सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं. ऑक्युपेशनल थेरपी नक्की रुग्णाच्या पुनर्वसनासाठी कसं काम करते? माणसाने कार्यक्षम असणं फार आवश्यक असतं. आता काही रोग असे असतात की ते औषधांनी किंवा ऑपरेशन करून बरे होऊ शकतात. काही रोगांवर शारीरिक आघात होतो. म्हणजे आता विशेष कॅन्सरचंच उदाहरण घेऊ की तोंडाचा कॅन्सर झाला, जबडा कापावा लागतो, जीभ कापावी लागते, स्वरेंत्र काढावं लागतं, स्तन काढावं लागतं, त्याच्यामुळे खांद्याचा त्रास होतो, हातांवर सूज येते. म्हणजे त्या माईने कामं करायची कशी, त्या माणसाने गिळायचं कसं, खायचं कसं, सगळेच प्रश्न. हात पाय कापले तर चालायला पाहिजे, ते सगळं बनवायला पाहिजे. अनेक म्हणजे जीव वाचला पण जीवन बर्बाद झाला असं होतं. ते जीवन वाचवायचं काम आम्ही करतो की ज्याच्यावर दुसरा काही उपाय नाही. म्हणजे आता हातपाय दुखले, ठणकले, सांधे गुडघे वगैरे स्नायू कमजोर झाले तर फिजिओथेरपी पण घेता येते. पण जर परमनंट डिसॅबिलिटी असेल, पॅरालिसिस असेल तर तिथे फिजिओथेरपीचा असा उपयोग नाही होत. पण जिथे ऑक्युपेशनल थेरपीमध्ये आम्ही आधार साधनं बनवतो, कमजोर स्नायूंना आधार मिळाले. एक छोटंसं उदाहरण की समजा रिस्ट ड्रॉप झाला आहे, हे असं पॅरालिसिस झालं आहे, आणखीन तर त्याला अशा हाताने काही वस्तू उचलता यायची नाही, पण त्याला जर एक स्प्लिंट दिलं, आधार साधन दिलं, तर त्याला एकदम ग्रीप येते. म्हणजे ती नर्व रिकवर होईपर्यंत या स्नायूंचं बळ पण राखलं जातं. आणखीन त्याशिवाय त्याच्या कार्यक्षमतेत बाधा येत नाही. तो कामावर जाऊ शकतो, सगळं पकडू शकतो, बसमध्ये चढा, हे करा, घरचं कामं करा, काही करा ना. खूप मोठा आधार मिळतो. म्हणजे एक छोटासा उपाय. तर हे असे पर्याय शोधून काढायचे की जेणेकरून की त्याचं स्नायूबळ वाढेल, पुन्हा रिकव्हरी चांगली होईल, किंवा रिकव्हरी होणारच नसेल तरी कॉम्पेन्सेट तर होईल, आहे की नाही? बरोबर आहे. करेक्टिव्ह किंवा कॉम्पेन्सेटरी स्प्लिंट्स करायची, ॲडॅप्टेशन्स करायची. आता एक हात कापल्यानंतर त्या बाईला
स्वयंपाक कसा करता येणार. हो ना. तर मी सगळी साधनं बनवली. एका हाताने चपात्या करायच्या, एका हाताने कसं ते स्टोववरचं भांडं पडू नये म्हणून रिंग कशी द्यायची ते टॉपल होऊ नये बरोबर. म्हणून एका हाताचा वरवंटा कसा केला मी. कारण तेव्हा त्या काळी तर असं काहीच नव्हतं ना, हो. मिक्सर वगैरे. आता अजूनही सगळीकडे कुठे मिक्सर आहेत, गरीब नाही. लोक नाही घेऊ शकत. बरोबर. तर त्यांना चटणी वाटायलाच पाहिजे. त्या बाईनी जर घरातलं काम केलं नाही तर ती बाहेर जाईल, दुसरी येईल घरात. ती हो. म्हणजे खायला काय भुईला भार, ती भावाकडे जाईल, बापाकडे जाईल. म्हणजे असं जीवन कसं बरोबर जगणार आहे. नाही. तुम्हाला हे सगळं कसं सुचत गेलं की आपल्याला हे सगळं या रुग्णांसाठी करायचं हे तुमच्या कसं सुचत गेलं? एक गोष्ट आहे की आपल्याला कशावरही उपाय काढायचा असेल, आपण त्याच्या बुटामध्ये चपलेमध्ये जाऊन उभं राहिलं पाहिजे बरोबर आहे. की मला हे झालं तर मी काय करीन. हम्म, हम्म, हम्म. आणि मग सुचायला लागतं. अच्छा. हां. पण मग ही साधनं जी तयार केलीत तुम्ही स्वतः ती कशी तयार केलीत? म्हणजे त्याचा पाठीमागे कसं काय तुम्हाला म्हणजे कसं स्फुरलं हे की साधनं तयार करावी? मग त्याच्यासाठी काही शिक्षण वेगळं घ्यावं लागलं तुम्हाला? आमच्या ट्रेनिंगमध्ये हे असतं, अच्छा. स्प्लिंट्स बनवायची, आधार साधनं बनवायची, ॲडॅप्टेशन्स करायची. पण बेसिक शिकवलं जातं. हां. आता जसं तुम्ही संगीत शिकायला जाता, तुम्हाला 7 स्वर 12 श्रुती आरोह अवरोह एवढं शिकवतात आणि थोडंसं एक अंतरा वगैरे गायला शिकवतात. पण गायकाला पुढे स्वतःच डेव्हलप करावं लागतं. तर ते बेस तुमचा जर साऊंड असेल ना, तर तुम्ही जसं संगीत निर्माण करू शकता तसंच अनेक गोष्टी डेव्हलप करू शकता. पण ही जी साधनं आहेत तशी अनेक इतरही साधनं उपलब्ध आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की जयपूर फूट म्हणा किंवा हो, अशी साधनं हो. अजून बरीच उपलब्ध आहेत. पण मग तुम्ही वेगळेपणा कसा त्याच्यामध्ये आणलात? तर झालं काय, सगळ्यात आधी मी सांगते की कॅन्सर पेशंटकडे परत आपण जाऊ. हो. की एक तर तोंडाचा कॅन्सर, दुसरा ब्रेस्ट कॅन्सर. बायकांना इतका संकोच वाटतो की मी एक ब्रेस्ट काढल्यानंतर समोरून दिसतं आपल्या फिगर एक वेगळेपणा दिसतो. हां, स्त्रीची एक छबी असते. हो. तर एका बाजूला ब्रेस्ट नाही, एका बाजूला आहे, ते ब्लाऊज वर जातं, ते पदरांनी किती झाकणार सारखं, आहे की नाही. तर आणि संकोच वाटतो विचारायला की मला काहीतरी घालायला आहे का. तर तेव्हा मला असं वाटलं की ह्यांना सगळ्यात आधी तर त्या नीट दिसल्या पाहिजे. वन्स यू लुक नॉर्मल, सडनली तुमचं पोश्चर, बॉडी बॅलन्स नीट होतं, पाठीचा कणा सरळ होतो, नाही तर आपल्या त्या अशा राहतात आणि मग पाठ दुखायला लागते. आणि काम कसं करणार ना संकोचून. समाजात जाता येत नाही, बाजारात जाता येत नाही, ऑफिसला जाता येत नाही, है ना. तर म्हणून मी सगळ्यात आधी स्पंजची डेव्हलप केली, बरोबर आकार. आता ॲनाटॉमी वगैरे शिकल्यामुळे आम्हाला बॉडी स्कल्प्टिंग काही प्रॉब्लेम नाही आहे, तर बरोबर तसा आकार ठेवलं. पण मी म्हटलं की मी असे किती करणार, नवीन पेशंट येणार, जुने पुन्हा येणार. मग काहीतरी जसं आता रबराच्या नळ्या, तर एकदम मास प्रोडक्शन, म्हणजे डॉक्टरला काही प्रत्येक नळी डेव्हलप करायला नको, ते मिळतं, ते पटकन त्याला देता येतं, तसं मला काहीतरी करायला पाहिजे. मग मी रबर टेक्नॉलॉजी शिकले. बरं. आणि मग मी फुल रेंज डेव्हलप केली, कारण आपल्याकडे सगळं स्वस्त आणि मस्त पाहिजे. हो. हां. तर म्हणजे एक आहे की जीव वाचवायला माणूस अगदी हो, त्या काळी एक्सेस झाली वगैरे, पोर गहाण ठेवून सावकाराकडे कर्ज काढून घ्यायचे लोक, असं झोपडं विकून, बैल विकून वगैरे. तर अशा परिस्थिती म्हणजे डॉक्टर तू कुछ भी करो मेरी जान बचा दो, मला माझा जीव वाचवा, मी कसंही जगून घेईन. हे कसंही जगून घेईन हेच घातक आहे. बरोबर आहे. त्याला तेव्हा वाटतं मी कसंही जगून घेईन, पण मग तो खायला काळ आणि बुईला वार, कोण किती दिवस पोचणार त्याला, बरोबर आहे की आहे. नाही. आणि त्यालाही बेकारच वाटतं. तर हे कसंही जगून घेईन हे खोडून काढायचं, बरोबर. त्याच्याकरता हे कार्य सुरू करायचं. म्हणजे पुनर्वसन सुद्धा हां. व्यवस्थित पूर्ण त्याला हां. चांगलं जगता आलं पाहिजे, हां. असं झालं पाहिजे. तर मग मी रबर टेक्नॉलॉजी शिकले. सगळ्यात आधी ब्रेस्ट प्रोसेस डेव्हलप केलं की त्यांना समाजात व्यवस्थित वावरता येईल. वावरता आलं. कोणाला अपंगत्व कळलं नाही ना की मग आपल्याला काही नाही वाटत. आपल्याला कोणी पडल्यानंतर कोणी पाहतंय का हा विचार आधी करतो, आधी येतो. की आपल्याला कोणी पाहू नये, लोकांच्या लक्षात येऊ नये आपलं खरंय, काय खरंय. हे झालं ते. तर ते झाल्यानंतर मग एकदा रबर टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर मग मागे वळून मी बघितलं नाही. मग तुम्हाला अनेक हेच खुलं झालं तुमच्या समोर. हां. कॅन्सर म्हटल्यानंतर भीती हा एकच गोष्ट ही फक्त मनात येते किंवा मरण हेच लोकांना डोळ्यासमोर दिसतं. तुमच्या काळात तर औषधंही उपलब्ध नव्हती, आता औषधं आहेत, केमोथेरपीसारखी गोष्ट आहे. पण तरीही त्यामुळे त्यातनं वाचून माणूस योग्य आयुष्य जगू शकतो का, असं तुम्हाला वाटतं का? निश्चित जगू शकतो. आणि याच्याच करता सगळ्यात पहिले आमच्याकडे पेशंट आल्यावर आम्ही त्याच्याशी बोलतो. हां, तुमची काय समस्या आहे त्याच्यावर आपण तर तोडगा काढूच या. पण सगळ्यात आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही मनातून भीती काढा. तुम्हाला कॅन्सर झाला म्हणजे तुम्ही मरणार असं नाही. सगळेजण आपापल्या वेळेला मरणार आहेत. जितके श्वास आहे तितका माणूस जगणार आहे. माणूस कोमात पडला राहील पण मरणार नाही, कारण तितके त्याचे श्वास घ्यायचे आहेत त्याला. तर तुम्ही त्याचा विचार करू नका. आता आपल्याला ही सगळी साधनं उपलब्ध आहेत, ट्रीटमेंट चांगली अवेलेबल आहे आणि आम्ही तुम्हाला तुमचं जीवन सुकर करायचा
प्रयत्नामध्ये मदत करू. तुम्ही उत्तमात उत्तम आयुष्य जगायचं हे तुम्हाला जसं म्हातारपणी आपण म्हणतो बोनस वर्ष मिळाली आहेत तसं ही वर्ष तुम्ही जास्तीत जास्त चांगली घालवावी असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही पण त्या दृष्टीने प्रयत्न करा. मरायचं विचार करायचा नाही, कारण त्याचा विचार करून काय उपयोग नाही. मी आत्ता सुद्धा हार्ट अटॅक येऊन मरू शकते ना तुमच्या आधी. मला आत्ता कॅन्सर झाला नाही आहे, तर मरायचा विचार करायचा नाही. कॅन्सर म्हणजे मरण नाही. माणूस तितका जगतो जितकं त्याला जीवन मिळालं आहे. आपण कसं जगायचं ते आपल्यावर आहे. हे एकेका इंडिव्हिज्युअल पेशंटला तर तुम्ही सांगत बिलकुल असता. वेगवेगळ्या परीने सांगतो. त्याची कशी मनस्थिती आहे आणि त्याच्या समस्या काय आहे, त्याच्या किती समस्या, घरच्या समस्या, म्हणजे सगळं घर रस्त्यावर येतो त्या एका कॅन्सर पायी. पण अशीच जागृती लोकांमध्येही व्हावी आणि त्यांनाही हे सगळं कळावं, यासाठी आता काय होण्याची गरज आहे जास्त? ह्याच्याकरता सर्वात मुख्य पाऊल उचललं आहे म्हणजे सगळ्या जगामध्ये आता हे सुरू आहे व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम. त्या क्षेत्रातले म्हणजे आता ब्रेस्ट कॅन्सरचे म्हणा, सर्वायकल कॅन्सरचे म्हणा, लॅरिंग्सच्या कॅन्सरचे म्हणा, असे वेगळे वेगळे ग्रुप तयार होतात. आता पुष्कळ लोक यायला लागलेत व्हॉलंटिअरिंग करायला, जे त्याच्यातून बाहेर आले आहेत आणि चांगलं जीवन जगतायत आणि ते लोकांना जाऊन धीर देतात आणि त्यांना पाहून खरंच त्यांना धीर येतो की ह्याच्यानंतरही आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. तर म्हणून हे सगळं चळवळ व्हायला पाहिजे व्हॉलंटियर्सची. तर आणि दुसरं अवेअरनेस की चोराला लवकर पकडा म्हणजे तुमचं नुकसान कमी होईल आणि उपाय सोपा राहील. तुम्ही भीतीने घाबरून ठेवाल आणि मग तो चोर चोरी करत जाईल, खात जाईल, तुम्हाला नष्ट करेल, मग तुम्हाला सगळंच मग उपायच राहणार नाही. अशी वेळ नको यायला. पूर्वी माहीतच नव्हतं त्यामुळे अशी वेळ यायची, पण आता असं नाही आहे. तर तुम्ही जराही शंका मनात आली तरी शंका निरसन करून टाका. नको ग बाई चुकून कॅन्सर निघेल असं नका करू. निघतोय का बघूया, त्याला आत्ताच पकडूया, आत्ताच लवकरात लवकर जितकं कळेल तेवढे उपाय आपल्याला असं ॲटिट्यूड ठेवलं तर मुख्य जागरूकता आणि त्याची म्हणजे मग त्याची भीती कमी होईल. तुम्ही जर अलर्ट राहिला सगळीकडे तर कोण आतंकवादीची भीती आहे कोणाची येऊन काही दंगा करायची? बरोबर आहे. आपल्याकडे म्हणही आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे आधीपासून आपण थोडीशी काळजी घेणं आणि ती आता हळूहळू होते, लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते. पुष्कळच आता सुधारणा झाली आहे. बरोबर आहे. तुम्ही आज खूप छान माहिती आम्हाला सांगितलीत, कारण आपण आत्ता म्हटलं तसं की कॅन्सर म्हणजे भीती हे लोकांच्या मनात बसलेलं असतं, पण तरीही त्यातून माणूस वाचू शकतो आणि पुढे चांगलं आयुष्य जगू शकतो. हे तुम्ही आत्ता आम्हाला तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यातनं आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर टोळे यांनी आज आपल्याला खरोखर खूप छान माहिती सांगितली, कारण जेव्हा कॅन्सर हा शब्द जरी येतो तेव्हा मनामध्ये भीती ही कायम लपलेली असते, पण तरीही घाबरायचं काही कारण नाही आहे हे आत्ताच त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला कळलेलं आहे. अशाच वेगळ्या क्षेत्रात कार्य करणारी तेजस्विनी आपल्याला पुढच्याही भागात भेटणार आहे. तोपर्यंत नमस्कार.